तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा आपला ट्रिपचा दुसरा ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये मी कोणतंही देवस्थान व कोणतंही मंदिर दाखवणार नाही, कारण की दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी हे दाखवणार आहे. या ब्लॉग हे बघा रोहित काय करतो. तर या ब्लॉग मध्ये मी हे दाखवणार तुम्हाला की आम्ही सकाळचा नाश्ता म्हणजे जेवण नाही पण नाश्ता काय करणार आहे. आता वाजले 10:30, आम्ही 4:30 नाही, कालचे 11:30 पासून आम्ही जागे. आम्ही एक पण झोप घेतली नाही. मला इतकी झोप आली ना, पण ब्लॉग शूट करायचं त्यामुळे झोप बीप काही नाही. झोप बीप सगळी बंद. झोपलो नाही मी काल रात्रभर. काल रात्री फक्त 1-2 वेपर्स पुढे खाल्ली, त्याच्यावर अजून काही खाल्लं नाही. तर आता मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून तुम्हाला हे दाखवतोय की आम्ही फिरायला आल्यानंतर कसं आमचं जेवण खाणं पिणं कसं होतंय, काय होतंय, कोण बनवतंय. हे बघा, मला तर काही येत नाही बनवता, पण मी फक्त खाण्याची कोशिश करणार आहे. तर आता बनवून राहिलेत, मी तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा, रोहित काहीतरी करतोय, पाणी बिणी घेऊन इकडं तयारी करतोय कशीच तरी. आणि ही गाडी बघा, गाडी म्हणजे टेम्पो. या टेम्पोत आम्ही आलोय झेंडा बिंडा लावून. आणि परशू भाऊची गाडी आपली नवीन घेतली त्यांनी. फुल नाही का, नवीन घेतल्या ट्रिपला घेतली पहिले. फुल कपडे वाळू घातले नाही, सकाळी आंघोळ्या केल्या होत्या. फुल गादीचं सिस्टम आतमध्ये, फुल टंकी बिंकी गादी. मी वरती आहे मित्रांनो, मी डायरेक्ट वरती जागा फिक्स करून टाकली माझी, विषयच नाही. आता तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो, आता इथं कांदा कटिंग चालू आहे, पोहे बनवायचे. तर कार्तिक भाऊ बघा फरसाण खाऊ राहिलाय. टमाटर बघा किती आणि हे बघा हिंडू राहिला इकडे तिकडं. तर हे बघा, आता इकडे चुलबिल केली. हे बघा, कांदा कट केलाय, बघूला 5 याच्यात टाकलाय. माऊली आचार्य. हे बघा, परसू फुल तेल बिल तयारीत आहे टाकायला. हे बघा, इकडं कांदा कटिंग चालू आहे. मित्रांनो, बनवताना दाखवतो. पेटन ते बस उचलून घ्याय 2 मिनिटं. नाही थोडं लोट फक्त. मित्रांनो, मसाले बिसाले टाकले बघा. आता फुल दूर चालू आहे, अख्खा डोळ्यात माझ्या दूर गेला. अरे कडी पत्ता राहिलाय, पत्ता टाका. बसला डांगरवाणी खात म्हणून सांगत. पप्पू बघा, पप्पू भाऊ बघा डांगर मोठ्या. विक्रम भाई पानवाला स्वतः सर्व त्यांच्या पानवाला म्हणून 10 शाखा दे गावात. सर्व भात आणि भात टाकलाय, बघू शकता. काहीच गरज नाही याला. भात आणि सोयाबीन टाकली. त्याच्यावर झाकण आणि ठेवायला थोड्या वेळी झाकण ठेवून द्यायचं. एकदा आलो ना राहुल, बेस्तर द्यायचं ठेवणार मध्ये. आता मामा शिकून घे भात. पुढचेच तुम्हाला करायचं. टाकलेलं आहे ना राहुल. राहुल मीठ टाकलेलं आहे, कमी थोडं कमी. तर आता बघुल्यात टाकलंय पातेल्यात, त्याच्यात बघुल्यात टाकले. आता तर अजून एक अर्ध्या तासात होईल रेडी, मला असं वाटतंय. टाइम मला नाही सांगतेस किती होईल.
इकडे बघा गाडी इथं बनवून राहिलेत म्हणजे टाकलंय त्याच्यात हे बघा. तर होईल आता रेडी. इथं टमाटर बिमाटर करू. पुढचं पण नियोजन आहे. शेंगदाणे बिंगदाणे टाकले ते बघा. खातो काहीच वेळात आपला भात रेडी आहे. फक्त काहीच वेळात, फक्त एक 10 मिनिट म्हणजे तुमच्यासाठी 30 ते 40 सेकंदात तुमच्यासाठी रेडी आहे. माझ्यासाठी 10 मिनिटं. इकडे बघा डोंगर, तिकडे धुकं बघा. आता काळूबाईला जायचंय. आता याच्या पुढचा ब्लॉक काळूबाई. काळूबाईचा नेक्स्ट ब्लॉक उद्याचा. उद्या 6:15 काळूबाईचा ब्लॉक. हे बघा रेडी होतोय. हे आहे पब्लिक. टोटल आम्ही 14 जण आहे. 14 दाबून खर्च. ना थोडी अशी हाईट देतो का गोकुल्याला? हा मित्रांनो स्वतः मी आग लावतो आता, कारण की ना खूप वेळ झाला ते शिजत तयारच नाही होते. तयारच नाही होते ते. तिकडे बघा काय चाललंय मित्रांनो. वाऱ्यामुळे आग लागत नाही, त्याच्यामुळे टेक्निक बघा काय लावली. गादी आणली डायरेक्ट आमची वरची म्हणजे त्या गाडीतली. आग लागावं म्हणून डायरेक्ट गादी. होतच नाही ती तयार. खूप वेळ झाला, अर्धा तास झालाय. आगच नाही लागत आहे ना वाऱ्यामुळं. मला वाटलं पेट फटाकडे टाकले कुणी डायरेक्ट वाढून रेडी. तर बघा आता कार्तिक भाई पांगवतोय गार होण्यासाठी. सगळे बसले जेवायला. तर कसं वाटला ब्लॉग? मस्त ना? चला खातो आणि टेस्ट सांगतो. एक नंबर आहे मित्रांनो, मस्त बनवलं. पापड आचारी आमचे करंट खूप आश्चर्य होते. राहुल भाऊ आचारी बघा जेवण करताय. हॅलो. आणि पानवाला विक्रम भैया, परशु भाऊ, राहुल, काय रे 2-3 आचार्य होते. मस्त बनलाय. आणि रोहित भाऊ सांगायला होता राष्ट्रपती आपल्याकडून रायगड. रोहित जास्त झाले. गणपतीपुळे